नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत लुईसवाडी परिसरात निर्माण करण्यात आलेल्या सदनिकांच्या चाव्यांचं अशोक वैती यांच्या हस्ते वाटप। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीत आघाडीची बाजी, सभापती पदावर शैलेश भगत यांची वर्णी। दी ब्लाइंड ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे क्रिकेट सामन्यांचं आयोजन। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजना बारगळत असतानाच लुईसवाडी परिसरातील सावंतवाडी येथील रहिवाशांना सेनेचे स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौर अशोक वैती यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत इमारत बांधून 40 कुटुंबियांना न्याय दिलाय। काल या कुटुंबियांना त्यांच्या सदनिकांच्या चाव्यांचं वाटप माजी महापौर आणि विकासक अशोक वैती यांच्या वतीनं करण्यात आलं। भविष्यात देखील असाच प्रकल्प प्रभागात राबवण्यात येणार असल्याचं प्रतिपादन अशोक वैती यांनी यावेळी केलं। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत गेले 24 महिन्यापूर्वी हा प्रस्ताव आपण महापालिकेकडे मंजूर करून घेतला आणि आज खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू बघितल्यानंतर समाधान वाटतं की आपण जे केलेलं काम आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक झालेलं आहे। झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवत असताना अनेक अडचणी येतात, हे वस्तुस्थिती आहे। पण ही योजना करताना सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन ही योजना व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे। आज त्यांना ह्या ठिकाणी चाव्या देऊन त्यांच्या ताब्यात त्यांचे रूम दिलेले आहेत आणि भविष्यामध्ये कोणतेही त्यांच्याकडे त्यांनी देखील अपेक्षा केली की आपल्या ज्या काही आमच्या समस्या असतील, ह्या तर नाही इतरही काही समस्या असतील त्या देखील आपण थोड्या अशा प्रकारच्या देखील अपेक्षा आहेत। तर अशा प्रकारचे प्रकल्प आपण या विभागात यापुढे देखील राबवणार आहात। कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात करणार आहात? की आपण पाहिलं असेल की झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवत असताना अनेक अडचणी येतात, पण शेवटी विश्वास हा महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे। बरेचशा आपण योजना या ठिकाणी दुसरी एक योजना ही श्री गजानन हाईट्स या नावाने ही योजना झालेली आहे। दुसरी आपण जिजामाता नगर गृहनिर्माण संस्था हे देखील करतो आहे। त्यांना देखील जानेवारीपर्यंत आपण चाव्या वाटप करण्याचा एक मनोदय आहे। केवढं पुढे किंवा मागे होऊ शकतो, पण जानेवारीपर्यंत प्रयत्न केला आहे आपण। लोकांचा जर विश्वास संपादन केला तर कुठल्याही अडचणी येत नाही, अशा प्रकारचं माझं स्वतःचं या ठिकाणी काम करत असताना माझ्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे उत्कृष्ट असे लोक आज 535 लोकांचा आपण दुसरा प्रोजेक्ट आपण तयार करतो आहे। त्याच्यामध्ये बोटावर मोजणा एवढे लोकांनी फक्त स्टार्टला विरोध केला, 5 ते 7 लोकांनी। पण त्यांना एकदा समजल्यानंतर त्या लोकांनी देखील या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना 100% कशी यशस्वी 100% यशस्वी करण्यामध्ये सर्वांनीच त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे। आणि भविष्यामध्ये ज्याच्या काही स्लम झोपडपट्टी पुनर्विकास योजना आम्ही जेव्हा करतो आहे त्यामध्ये लोकांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास ह्या आमच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेवर आहे। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदाच्या आजच्या निवडणुकीत आघाडीनं बाजी मारली असून शिवसेनेतून बंडखोरी करत आघाडीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार शैलेश भगत यांचा विजय झालाय। या निवडणुकीत भाजपचे अजय जोशी या परिवहन सदस्याने आघाडीला मतदान केल्यानं आघाडीचा विजय झालाय। यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण करून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली। या प्रकरणानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 1 तास उपमहापौरांना डांबून ठेवत त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला। यामुळे आधीच शिवसेनेला हादरा बसला असताना निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही परिवहनची निवडणूक पुन्हा वादग्रस्त झाली असून सत्तेसाठी काहीही ही उक्ती समोर आली आहे।
तुम्ही सर्व प्लॅनिंग करून त्याला शिकवून आमच्या ताब्यात दिला. दुसरं काय केलं तुम्ही? अहो, डोळसांच्या क्रिकेट स्पर्धांचे वेळ सर्वांनाच लागले असताना आता क्रिकेट स्पर्धेत अंधांनीही उडी घेतली आहे. रोमांचक क्रिकेट स्पर्धांचे सामने बऱ्याच वर्षांनी ठाणेकरांना लाईव्ह पाहिले असतानाच दी ब्लाइंड ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धा पाहण्याकरिता ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. काल सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून मराठवाडा, विदर्भ, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून 8 संघ सहभागी झाले आहेत. 2 दिवस चालणारे हे सामने नॉकआउट तत्वावर खेळण्यात येणार आहेत. या संघात 11 खेळाडूंऐवजी 15 खेळाडू असून यामध्ये 10 खेळाडू किंचित दिसणारे आहेत तर 5 खेळाडू हे पूर्णतः अंध आहेत. हे अंध सामन्यात डोळ्याला काळी पट्टी बांधून सामना खेळत असून 35च्या वयोगटातील खेळाडूंचा यात समावेश आहे. सामन्यात वापरण्यात येणाऱ्या बॉलमध्ये घुंगरू असून या घुंगरूंच्या आवाजावर अंध फलंदाज फलंदाजी करीत आहेत. नमस्कार. मला हे सांगायला खरोखर आनंद वाटतो की अंधांच्या स्पर्धा आम्हाला घेताना खरोखर आनंद होतो. कारण अंध लोकांमध्ये पण एक खेळाडू असतात, त्यांच्यात देखील एक स्पोर्ट्समनशिप असते, ती कुठेतरी जोपासायला पाहिजे. म्हणून आम्ही या स्पर्धा घेतो. कारण अंध व्यक्तींना खेळायला मिळत नाही. डोळस व्यक्तींना क्रिकेट अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत खेळता येतं आणि अंध व्यक्तींच्या खेळाची कुठे दखल घेतली जात नाही आणि कोणी घेत नाही. म्हणून एक सामाजिक संस्था या नात्याने आम्ही ते काम मागील 7 वर्षापासून करत आहोत. या स्पर्धा दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो. कारण आमचा हाच उद्देश आहे का समाजात जागृती व्हायला देखील पाहिजे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. 1 महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारनं नागरिकांसाठी जाहीर केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा बोजवारा उडालेला दिसत असून या योजनेची पत्र सिव्हिल रुग्णालया शेजारी असलेल्या भंगाराच्या दुकानात सापडली आहेत. या पत्रांचे अनेक बॉक्स या भंगाराच्या दुकानात सापडल्यावर या भंगाराच्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देऊन नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाण्यातील रुग्णालय शासनाच्या सर्व आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची सिव्हिल रुग्णालयाकडे जबाबदारी असते. मात्र आता हे रुग्णालय चोरांच्या विळख्यात सापडलं आहे. सिव्हिल रुग्णालय प्रशासनानं आपल्या सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेमुळे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनांच्या पत्रांच्या गठ्ठेच्या गठ्ठे भंगारात गेल्यावर हा प्रकार झाला असल्याचं सांगत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिले. जागेची कमतरता आणि हजारो लोक या सिव्हिल रुग्णालयाचा वापर करत असल्यानं अशा पद्धतीनं चोरी होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर या रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या सेवेच्या सामानांची चोरी होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. ही योजना प्रत्यक्षात सुरू होण्याआधीच बोजवारा उडाल्यानं भविष्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का असा प्रश्न नागरिक करीत आहेत. मागच्या महिन्यामध्ये नागपूर येथे सोनिया गांधींनी अतिशय धामधुमीत राजीव गांधी आरोग्य योजनेचे उद्घाटन केलं होतं. गरिबांना योजना देण्यासाठी ही योजना आयोजित केली होती. परंतु गरिबांना ही योजना मिळायच्या आधी त्याचे पॅम्पलेट्स भंगारवाल्यांकडे विकले जात आहेत. तर ही जर पॅम्पलेट्स भंगारवाल्यांकडे विकले जात आहेत तर योजना किती मोठ्या प्रमाणात विकली जात असेल हे जनतेच्या समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की काँग्रेस अशा प्रकारचे धोकादायक वादे लोकांना करत आहे आणि याचा काही उपयोग लोकांना होत नाही आहे. फक्त हे पॅम्पलेट्स बनवले जातात. याचा फायदा फक्त जो पॅम्पलेट छापतो त्याला होतो आणि जो विकतो त्याला होतो. लोकांना याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे. हे पॅम्पलेट जर चोरीला जात असेल तर औषधं किती मोठ्या प्रमाणात चोरीला जात असतील याच्यावरनं आपल्याला उदाहरण लागतं. फार मोठ्या प्रमाणात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झोल होतात. याच्यावर लवकरच आळा घेतला पाहिजे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन सिव्हिलच्या विरोधात करेल.
आता झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे पब्लिसिटी मटेरियल आहे. आता त्याच्यामध्ये काय आता म्हणजे सुरुवात चालू केली आपण त्याचा आणि ते सगळीकडे योजना आपल्याला राबवायची आहे आणि त्या अनुषंगाने ते पब्लिसिटी मटेरियल आहे. त्याच्यामध्ये बाकीचं काही नाही नाही अजून वाटायचं आहे, अजून चालू झालेली नाही आपल्याकडे. ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी लॅप्सेस आहेत, ज्यांचे त्याच्यामध्ये चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये जे लोक त्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर आपण ॲक्शन घेऊ. आणि असं जागरूक सगळेजण लोक असल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला काही असे प्रकार होणार नाही याच्याबद्दल मी खात्री देतो. पण तुमचं असं जागरूकपणाबद्दल मी आभारी आहे. आणि शेवटी हे तुमची संस्था आहे आणि सर्वजण नागरिकांनी असं जागरूक राहिलं तर असे प्रकार कमी होतील. आता शेवटी हॉस्पिटल एवढं मोठं आहे, आमच्याकडे जागा नाही आहे ठेवायला. हे एवढे मोठे बॉक्स तुम्ही बघा कुठे ठेवलेत, आमच्याकडे शॉर्ट ऑफ स्पेस आहे आणि त्याच्यामुळे असा प्रकार घडलेला आहे. ते पण त्याच्याविषयी नक्कीच कारवाई नक्की होणार, प्रशासकीय कारवाई होईल. सिक्युरिटी लॅप्सेस ज्यांनी केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. कारण हॉस्पिटलचे ते अशा गठ्ठेच्या गठ्ठे जर बाहेर जाऊ लागले तर त्यांचं तेव्हा काय करत होते हे सिक्युरिटी पर्सनल, त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. आणि तुम्ही जागरूक नागरिक आहात सर्वजण आणि तुम्ही उघडकीला आणलं याच्याबद्दल तुमचे आभार. प्रशासनाला असंच आपण सहकार्य केलं तर आपल्या सर्वांचं मी प्रशासनातर्फे अभिनंदन करतो आणि आम्ही पण जागरूक राहू. पण वेळोवेळी तुमचं असंच जागरूकता पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही हॉस्पिटल जास्तीत जास्त चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करू. आदर्शमध्ये नाव नसल्याचं अहवालात स्पष्ट झालं असून आदर्श प्रकरण हे कारगिलमधील शहीदांकरिता आरक्षित आहे. तो भूखंड लाटला यावर विरोधकांनी अधिवेशनात गोंधळ घातला होता. यात विरोधकांना खूप काही सापडलं आहे असं सांगितलं असतानाच या प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासूनच गदारोळ घातला पाहिजे होता असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात लगावलाय. मोठा गाजावाजा करत विरोधकांनी हाऊस बंद पडले. त्यात त्यांनी काय मिळवले तर एकही मागणी विरोधक आपल्या पदरात पाडून घेऊ शकले नाहीत. अहवालात माझं नाव नसल्याचं उघड झालं आहे, पण त्याच आदर्श प्रकरणात वादग्रस्त अजय संचेती यांची 9 घरं आहेत. ते भाजपाचे खासदार असल्याने याचा अर्थ असा की मलिदा भाजपाने खायचा आणि वरून बोंबाबोंब करायची असा टोलाही आव्हाड यांनी विरोधकांना लगावलाय. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.